गजर माऊलीचा गजर कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार योग याग तपे केली तयानी अमुपे सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण संताची हरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथे धाविता कृपादाने कथे धाविता त्यांच्या कृपादाने कथे धाविता कृपादाने कथे धाविता बाबाजी संत गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी संत गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता आलो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता हे शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरी कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्रम खलानीशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार
भव सिंधू उतरी पार विठला विठल कायनु हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य राग रसिक श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा भगवान श्री विठ्ठल परमात्म्याची नामसाधना केली असता आपल्याला काय फळ मिळेल याची अपूर्वता व्यक्त करणारा हा अभंग, हा नाम सप्ताहातल्या प्रथम दिनाच्या कीर्तन सेवेकरता आपल्या समोर गायला. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणता एका विठ्ठल परमात्म्याची नामसाधना केली असता काय होणार नाही, तर अत्यंत कठीण असलेला जन्म मृत्यूचा भवसिंधू आपण त्या योगी तरुण जाल. त्याकरता या कलियुगामध्ये योग यज्ञ जप तप या कठीण वाटेनं जाण्याची गरज नाही. एक अक्षराचा मंत्र आहे ओम. एक अक्षराचा मंत्र कुठला? बोला बोला, कुठला मंत्र आहे? ओम. 2 अक्षराचा मंत्र आहे राम. 2 अक्षराचा मंत्र राम. आणि 3 अक्षराचा मंत्र आहे विठ्ठल. 3 अक्षराचा मंत्र कुठला? विठ्ठल. हा विठ्ठल मंत्र आहे सोपा आणि काला होईपर्यंत तरी सगळ्यांनी मुखाने जपा. विठाला 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 श्री क्षेत्र निमगाव टेंबी गावचा श्रावण महिन्याच्या या पर्वणीवरती संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा. तसं तर श्रावण म्हटला की सृष्टीनं हिरवा शालू पांघरावा, नदी नाली दुथडीवरून व्हावी, घराघरात पोथी पुराण भागवत पांडव प्रताप अशा ग्रंथांचं आपल्याला वाचन श्रवण घडावं. गदी माडगुळकरांच्या काव्यपंक्ती आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बाळांनो माझ्याकडे लक्ष द्या. दशरथे मारिला तोची होता मास, राजा दशरथाच्या शब्दवेदी बाणानं आंधळ्या आई बापाला काशी यात्रेला घेऊन जाणारा बाळ श्रावण, ज्या महिन्यामध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणून त्या महिन्याचं नाव काय झालं? बोला बोला, काय पडलं? श्रावण. म्हणे चैत्र महिन्यामध्ये परब्रह्म परमात्मा श्रीराम जन्माला आले. भगवान श्रीराम जन्माला आले आणि पानगळ झालेल्या झाडांना पालवी फुटली. उन्हाळ्यात देव जन्माला आले. भगवान श्रीकृष्ण श्रावण महिन्यात जन्माला आले. यमुना मैया दुथडीवरून वाहू लागली. यमुनेला नद्यांना महापूर आला देवाला दर्शन देण्याकरता. जरा थोडस विरोधाभास आहे. म्हणे दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. आणि आज कलियुग सुरू झालं, भर श्रावणामध्ये पाऊस गेला. मला वाटतं म्हणून सप्ताहाची भजन कीर्तनाची गरज आहे. त्याच आधारानं पुन्हा येईल तो. परमार्थ कुठे? भगवत नाम साधनेशिवाय कलियुगाला उद्धार नाही नाही नाही, हे निश्चित आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, सततम कीर्तयंतो माम. ज्या ठिकाणी परमात्म्याचा नामघोष होतो, भगवंताची कथा होते, त्या ठिकाणी
सगळ्या प्रकारचे दोष आणि विकार जातात आणि ती अवनी, ती धरणीतला, ती वसुंधरी आपल्याला पुन्हा आशीर्वाद, आरोग्य आणि ऐश्वर्य देते. विठाला ठाला विठाला 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 अच्छा, या श्रावण मासाच्या पर्वणीवरता पहिला कीर्तनाचा हा सेवेचा योग ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी निमगाव सर्वांच्या वतीने आमचे रमेश पाटील करपे यांनी मला संपर्क केला. थोडस वरपे करपे म्हटलो का? हा काय हरकत नाही, मेजॉरिटी जिकडं असेल तिथे लावून घ्या. काय ए बच्चे लोक, अरे मला कीर्तन करू द्या राजा हो. हा असू द्या, फक्त त्यांना घरी उचकून घालू नका, त्यांना मंडपात आणून बसवा. हा आणि एक एकानं आपलं एक एक लेकरू सांभाळा, आणि नसल सांभाळता तर माझ्या गाडीत बसून द्या, मी घेऊन जातो. विठाला विठाला वारकरी संत परंपरेची काही नियमावली आहे. जसं शेवटचा दिवस असला की काला असावा, काल्याची गवळण असावी. काल्याच्या अगोदरची रात्र असती की मागणीपर असावं. मधले दिवस उपदेश संतपर असावं. पण कुणीही कीर्तनकार असला तर त्या पहिल्या दिवसाचं कीर्तन हे भगवंत नामाचं महिमा सांगणारं असावं. विठाला 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 विठाला. आमचे ते कीर्तनकार मंडळी म्हणत असतात पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे पत्रवळी वगैरे वाढण्याचं. जरा असं असे विचार नाहीये, जरा मला बोलण्याचं मी धाडस असं करील. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे मंदिराच्या पायाचं कीर्तन आहे. ज्या मंदिराचा पाया चांगला झाला त्या मंदिराचा कळस उंच जात असतो. म्हणून पहिलं दिवस कीर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुकोबारांच्या अभंग वेछावरती आपल्याला काही चिंतन करायचं आहे. अभंग 4 चरणाचा आहे. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन काय तर नाम साधना. आमच्या देव देवतांची यादी जरा मोठी आहे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. कोटी म्हणजे प्रकार, 8 कोट भैरव आहे. 52 शक्तिपीठ आहे. महाराष्ट्र भाग्यवान आहे, त्यातले 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्राच्या वाट्याला आली. कोल्हापूरची माता महालक्ष्मी 1, तुळजापूरची आई भवानी 2, माहूरची माता रेणुका 3 आणि सप्तशृंगी नाशिक जिल्हा वणी अर्धपीठ 3.5. या देवदेवतांच्या यादीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. श्रावणात आपण ते ऐकतो. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशल्ये मल्लिकार्जुन. 12 ज्योतिर्लिंग आहे. हिमालय तू केदारंपर्यंत. पण महाराष्ट्राचं महद भाग्य या जगाच्या पाठीवरच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आली. पहा भाग्य आपलं हे. ऐका, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, वेरूळ घृष्णेश्वर, औंढा नागेश्वर किंवा नागनाथ आणि परळी वैजनाथ अशा 5 ज्योतिर्लिंगांची मांदियाळी आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. मग एवढ्या सगळ्या देवदेवता असताना शिवनाथ महाराज एका विठ्ठलाचंच भजन नाम साधना का करायची? थोडासा प्रश्नातला उपप्रश्न तयार करतो. बळीया माझा पंढरीराव जो हा देवांचाही देव. भगवान श्री पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा सगळ्या देवांचा देव आहे, कळला आम्हाला. मग भोलेनाथ श्रेष्ठ का पांडुरंग श्रेष्ठ
का सूर्य उपासना श्रेष्ठ, की गणपतीची उपासना श्रेष्ठ, की जगदंबेची उपासना श्रेष्ठ? पंच उपासना वैदिक हिंदू धर्मसनात सांगितलाय. थोडं कीर्तन आहे, कानानं नाही तर मनानं ऐकावं लागेल. पंच उपासना आहे, मोजा. एक, सूर्य नाम सौर नाम सूर्याची उपासना. सौर म्हणजे सूर्याची उपासना एक. क्रमांक 2, गाणपत्य नाम गणपतीची उपासना 2. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला आरंभ केला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू इथपर्यंत. महाराज म्हणताय गणपती आणि विठ्ठल सुद्धा दुजा नाही. तुकोबारायांचा अभंग पुरावा आहे, गणपती विठ्ठल नाही दुजा. एक आणखी अभंग सांगतो. ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन. झुणू टाळ चाले लप लप तोंड हाले, झुणू टाळ चाले लप लप तोंड हाले, नाचत येई माझे अंगणा, नाचत येई माझे अंगणा. ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन. आता पुढचा महिना भाद्रपद आला की सगळीकडे गणपती बाप्पा. धन्यवाद. गाणपत्य नाम गणपतीची उपासना 3. शाक्त नाम शक्तीची उपासना जगदंबेची 4. पण भगवान भोलेनाथ शंकर आणि भगवान श्री पांडुरंग विष्णू या 2 उपासना यांचं नातं काय? जपून ऐकावं लागेल, नाहीतर घोळ होईल. पहा, भगवान श्री पांडुरंगाचे जगाच्या पाठीवरचे पहिले वारकरी कोण? प्रश्न आहे माझा. उपप्रश्न असा होता, भगवान श्री पांडुरंगाचे जगाच्या पाठीवरचे पहिले वारकरी कोण? त्याचं नाव आहे, त्याचं नाव भोलेनाथ महादेव. भाऊ, आता मी काय चांदीचा शिक्का आणला नाही गड्या, बघू पुढच्या वेळेस. पण उत्तर तुमचं खरंच बरोबर आहे. पहा, भगवान श्री पांडुरंगाची पंढरपुरात महापूजा होते. तेव्हा महापूजा होताना पंढरपुरातले बडवे, मी बडवे म्हणालो, भडवे नाही कळलं, बरं झालं, धन्यवाद. चला, ते बडवे मंडळी पांडुरंगाची पूजा करतात. तेव्हा पांडुरंगाच्या पायावरती तुलसी दल नाम तुळशीची पानं वाहतात. मात्र पांडुरंगाच्या मस्तकावर बिल्वदल नाम बेलाचं पान वाहतात. का? या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा श्रीमंत देव माझा पांडुरंगानं माझ्या भगवान श्री भोले बाबाला, शंकराला लिंगाच्या रूपानं डोक्यावर घेतलं. हे पांडुरंगाचं आणि महादेवाचं नातं आहे. किती कळतंय पहा. माझ्या पांडुरंगाच्या वारकरी तत्वाला सेवा आणि भजन करण्याकरता माझा भोले बाबा, माझा महादेव एकटा नाही आला. चंद्रभागेच्या वाळवंटात रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा या सगळ्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे, दुसऱ्या हातात डमरू घेतलाय आणि भोलेनाथ वारकरी आले. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा घाट, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा घाट, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा घाट.
सगळ्या देवादी देवांचा देव श्री विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. अर्थात त्या एका विठ्ठलाचं भजन केलं असता सूर्याचं भजन झालं, गणपतीचं झालं, शंकराचं झालं आणि देवीचं झालं. मूल तत्व आहे विष्णू. शिकलेली मंडळी देवाची इंग्रजीमध्ये अशी व्याख्या करतात, GOD, गॉड. गॉड म्हणजे, हा बोला ना, मला ऐकायला कमी. गॉड म्हणजे देव. गीतेचे श्लोक आहे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभप्लय स्थानम निधानम बीजम व्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जानोनी शरण आलो, वर्माय जानोनी शरण आलो, वर्माय जानोनी शरण आलो, वर्माय जानोनी शरण आलो. तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या ब्रह्मांडाचा तू धनी. त्याने ठरवलं तर श्रावणात पाऊस नाही आला आणि त्याने ठरवलं तर 8 दिवसांनी कंटाळा येईल इतका पाऊस पडेल. फक्त त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. नक्की पडेल, नक्की पडेल. विश्वास असला पाहिजे. त्याची इंग्रजीत व्याख्या करता GOD, गॉड म्हणजे देव. शिकलेली पिढी आपल्या पुढे थोडं द्यायला काय हरकत नाही. जी नाम जनरेटर, जन्म देणारा, उत्पत्ती. ओ नाम ऑपरेटर, सांभाळणारा, स्थिती. आणि डी नाम डिस्ट्रॉयर, प्रत्येकाचा शेवट, नाश, अंत करणारा, लय. उत्पत्ती, स्थिती, लय. जनरेटर जी, ऑपरेटर ओ, डिस्ट्रॉयर डी. आपली आई कोण असावी ठरवतो तो, आपला बाप कोण असावा ठरवतो तो, आपण कोणत्या गावात जन्म घ्यावा ठरवतो तो, आपण कोणत्या कुळात जन्म घ्यावा, माफ करा, आपण कोणत्या जातीत जन्म घ्यावा ठरवणारा तो. तुला नर म्हणून जन्म मिळावा की तुला नारी म्हणून जन्म मिळावा की दुर्दैवाने एखाद्याला किन्नर म्हणून जन्म मिळावा ठरवणारा तो. गोरी पान चमडी मिळावी की एखाद्याला निग्रो सारखी त्वचा. नेल्सन मंडेला नावाच्या महापुरुषाला आफ्रिकेतल्या निग्रो नावाच्या समाज व्यवस्थेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याकरता 28 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. म्हणून त्या नेल्सन मंडेलांचं काम पहा. मला तिकडे जायचं नाही. जन्म ठरवणारा तो आहे, मृत्यू ठरवणारा तोच आहे. जागतिक कीर्तीचे डॉक्टर होऊन गेले. घटना म्हणून ऐका. समोर कॅमेरा सुरू, याची मला जाण आहे. त्या डॉक्टरांचं नाव होतं कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नेतू मांडके. मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी मिळतात, फक्त पहा बरं का. रात्री 11 आणि 12, 1 वाजता चॅटिंग करून सेटिंग करण्यापेक्षा मोबाईलचा चांगला वापर करा. विठाला विठाला. कोण होते डॉक्टर मांडके? मोबाईलमध्ये आपल्याला माहीत नसेल तर सर्च करा, हु वॉज डॉक्टर नेतू मांडके. आपल्याला त्यांची माहिती मिळेल. हजारो लोकांच्या हृदयाचे बायपास करणारे नाव म्हणजे डॉक्टर मांडके. MD, MS, MBBS डॉक्टरांची टीम ज्यांच्या मागे पुढे चालायची त्या डॉक्टरांचं नाव म्हणजे डॉक्टर मांडके. त्याच्याही पुढे बोलतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं 1 नाही 2 वेळा ओपन हार्ट बायपास केलं आणि त्यांना पुनर्जन्म दिला. ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. अटॅक आलेल्या लोकाला, माणसाला विचारा, तो त्याचा पुनर्जन्म असतो. हजारो लोकांचे अटॅकमधून प्राण वाचवले, ज्यांच्या हृदयाचे बायपास केले, ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. पण त्याच डॉक्टर मांडकेंना मुंबईच्या दादर येथील हिंदुजा नावाच्या हॉस्पिटलमध्ये कोटी रुपयाच्या गाडीतनं उतरले. प्रसंग ऐका, मी गोष्ट सांगत नाही. कोटी रुपयाच्या गाडीतनं हिंदुजा हॉस्पिटलला गाडीतनं उतरले. डॉक्टरांची टीम मागे पुढे चालली होती, ज्यांनी हजारो लोकांना अटॅकमधून वाचवलं होतं. चालता चालता त्याच डॉक्टर मांडकेंना
अटॅकचा तीव्र स्ट्रोक आला, जमिनीवर कोसळले, तोंडा वाटे रक्ताचा बुडबुडा आला आणि अवघ्या काही सेकंदात डॉक्टर मांडके देवाघरी गेले. संपला. हजारो लोकांना वाचवणारे डॉक्टर नेतू मांडके स्वतःलाही वाचू शकले नाही. याला मृत्यू असं म्हणतात. विठ्ठला ऐका माझ्या माय बापांनो, जन्म ठरवणारा देव आहे, माना अथवा न माना. मृत्यू ठरवणारा देव आहे, माना अथवा न माना. मागील 3 वर्षाचा कालावधी आठवा. मी रमेश पाटलांना आल्यावर विचारलं, म्हटलं कोरोनाचा काळ कसा होता? विचारलं ना पाटील, बरं का? जरा स्थिती वस्तुस्थितीनिष्ठ बोलायची सवय आठवा. आजही तो कोरोनाचा वैश्विक महामारीचा काळ आठवला तर अंगावर काटा येतो. आम्ही 2 वर्ष घरात अभ्यास करत होतो, बरं का? माणसानं साधना केली पाहिजे. जो जो ज्या ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राशी त्यानं प्रामाणिक राहिलं पाहिजे. आजही त्या कोरोनातले दिवस आठवले ना तर असा उद्वेग होतो, भीती वाटते. कुणाची आई संगमनेरला ॲडमिट केली, कुणाच्या वडिलांना तुमच्या शिर्डीला ॲडमिट केलं, कुणाचा भाऊ लोणीला ॲडमिट केला. 10 दिवसानं जन्मदात्या आईची डेड बॉडी प्लास्टिकमध्ये पॅक करून आली. आईचं तोंड पाहायला मिळालं नाही. 12व्या दिवशी बापाची डेड बॉडी प्लास्टिक मध्ये पॅक करून आली. बापाच्या पायाला हात लावायला मिळाला नाही. 45 वर्षाचा घरातला करता गेला आणि 42 वर्षाची त्याची पत्नी दुर्दैवानं विधवा झाली. सांगा ना, तिचा अपराध काय, तिचं पाप काय? 8-10 वर्षाच्या लेकरांचा बाप गेला, त्यांचं पाप काय? 10-10, 20-20 लाख रुपयाचं बिल भरून आपण आपल्या कुटुंबातल्या माणसांना वाचू शकलो नाही. पण प्रामाणिकपणे बोलतो, अगदी या गादीवरून बोलतो, त्या वाईट काळात आपल्या जवळ आले, आपल्याला मदत केली, आपलं सांत्वन केलं. त्या काळात जे जवळ आले ते खरे कोण आणि ज्यांच्याकडे मदत मागितली म्हणून मोबाईलचे स्विच बंद केले ते स्वार्थी आणि भामटे कोण? माणसानं, कोरोनानं माणसं ओळखायला शिकवली. लक्षात ठेवा. आणि त्याच्याही पुढे बोलतो, या गादीवर उभा राहून मी तुमच्या समोर बोलतोय. 21-22चा स्कोर माझा होता. बजरंगबलीच्या प्रांगणात बोलतो. या कोरोनानंतर मी तुमच्या समोर कीर्तनात बोलतोय आणि या बजरंगबलीच्या पटांगणात तुम्ही जिवंतपणे कीर्तन ऐकायला बसलात. जाणाऱ्याच्या यादीमध्ये या परमेश्वरानं आपलं नाव टाकलं नाही, हे सुद्धा त्याचेच आपल्यावर उपकार आहे. लक्षात ठेवा की आपण आहोत. त्याच्यावर श्रद्धा असू द्या, त्याच्यावर विश्वास असू द्या. मला पुढे जायचंय. कागद घ्या, कागदावरती 2 शब्द लिहा. पहिला शब्द सांगतो चिता, चिता, आणि दुसरा शब्द सांगतो चिता. चिता आणि चिंता हे 2 शब्द आहे, माफ करा. चिता आणि चिंता या 2 शब्दात फरक आहे. एका बिंदूचा नाम एका अनुस्वाराचा. व्यवस्थित पहा. कागदावर चिता आणि चिंता 2 शब्द लिहिले. फरक एका अनुस्वाराचा आहे, बिंदूचा आहे. पण त्या अनुस्वारानं परिणाम काय केला? मेलेल्याला जाळते तिला म्हणतात चिता, आणि जिवंतपणे जाळते तिला म्हणतात चिंता. निर्जीवाला जाळते तिला म्हणतात चिता, सजीवाला जाळते तिला म्हणतात चिंता. मेल्यानंतर एकदाच जाळील तिला म्हणतात चिता, आणि रात्रंदिवस आपल्याला संसारात जाळून टाकील तिला म्हणतात चिंता. संसारात गजर माऊलीचा गजर